नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला परब. बालक पालक रेडिओ या सदरात मी आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजकाल मुलांच्या जगात मित्र परिवाराला फार महत्त्व आहे. काही अंशी हे मित्र त्या मुलांचे पुढील व्यक्तिमत्व घडविण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून संगत कशी असावी हे फार महत्त्वाचे आहे. त्याचेच विश्लेषण आज आपण एका लेखातून पाहणार आहोत. सुसंगती सदा घडो. लेखक नामदेव तळपे. माणसाला सद्गुणी माणसाची संगत मिळाली त्यामुळे त्याच्या हातून चांगले कर्म घडते, हा विचार लेखकाने या लेखात मांडला आहे. या विचाराच्या पुष्टीसाठी लेखकाने संत तुकाराम यांचे अभंग तसेच संत कबीरांच्या दोहा दृष्टांतासाठी दिला आहे. तसेच सद्गुणी माणूस वाईटांतून चांगले कसे घडवतो हे गोष्टी रूपाने सांगितले आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. म्हणूनच अगदी पुरातन काळापासून तो समूहाने राहत आला आहे. कदाचित या समूहातूनच वाड्या, वस्त्या, गावं निर्माण झाली असावीत. या समूहामुळेच प्रत्येक माणसाला त्याचं कुटुंब, मित्र, सगळे सोयरे मिळाले. माणसाने एकमेकांच्या सहकार्याने स्वतःची प्रगती साधली. प्रत्येक माणसाचा स्वभाव, वर्तणूक, बोलण्याची पद्धत, विचार मांडण्याची पद्धत यात भिन्नता होती. पण अनेक समविचार माणसं एकत्र आली व चांगल्या माणसाच्या सहवासात माणसं घडत गेली. कविवर्य मोरोपंत लिहितात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आपल्या काव्यातून ते संगतीचे महत्व विशद करतात. सुसंगती याचाच अर्थ चांगल्या माणसाची संगत किंवा सज्जन माणसाशी असलेली आपली मैत्री. खरं तर प्रत्येक माणसाने सतत चांगल्या, गुणवान व चारित्र्य संपन्न माणसाच्या संगतीत राहणे म्हणजे त्याला स्वतःचे व्यक्तिमत्व चांगले घडवता येते. चांगल्या माणसाच्या संगतीत नेहमीच आपलं आचरण सुधारतं, विचार प्रगल्भ होतात, आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. अशा माणसांकडून आपल्या कानावर सुजन वाक्य म्हणजेच सुविचार पडत असतात, ज्यामुळे आपले वर्तन सुधारते, आपला स्वभाव प्रेमळ होतो, तसेच आपले मन शुद्ध होते. कुसंगतीमुळे आपली सात्विकता व शांतता भंग पावते, तसेच आपल्या आयुष्याचा नाश होतो, आपली नैतिकता नष्ट होते. हे संत तुकारामांनी पुढील अभंगातून सांगितले आहे. ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. ओढाळाच्या संगे सात्विक नासले, क्षण एक नाडली समागमे. डाकांचे संगती सोनेही न झाले, मोलते तुटले लक्ष कोडी. विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी. भावी तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. खरा हिरा अतिशय मजबूत असतो. त्याच्यावर घणाचे कितीही घाव घातले तरी तो तुटत नाही. परंतु या हिऱ्याच्या सानिध्यात ढेकून आला तर तो हिरा भंगतो. इथे हिरा सद्गुणी तर ढेकून दुर्गुणी आहे. एका दुर्गुणाच्या संगतीमुळे आयुष्यभर चांगले काम करणारा कसा बिघडतो हे आपल्याला या दृष्टांतातून लक्षात येतं. म्हणूनच संगती करताना आपण नेहमी सावधान असलं पाहिजे. कारण वाईट संगतीचा परिणाम कसा होतो हे या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. ओढाळ माणसाच्या संगतीत सात्विक माणूस बिघडतो. तसेच शुद्ध सोन्यात हलका धातू मिसळला तर त्या सोन्याचे मोल कमी होते. पक्वान्नामध्ये विष मिसळले तर त्या अन्नाचा नाश होतो. हा सर्व संगतीचा परिणाम आहे. वाईटांच्या संगतीत नेहमी चांगला बिघडतो. परंतु आपण संतांची म्हणजेच सद्गुणांची संगत धरली पाहिजे. एका गावात एक कुंभार राहत होता. तो रोज मडके घडविण्याचे काम करत होता. अनेक लोक त्याच्याकडून मडके खरेदी करत होते. एके दिवशी एक साधू महाराज या कुंभाराकडे येतात. तो कुंभार या साधू महाराजांचा सन्मान करून त्यांना आपल्या घरी जेवू घालतात. कुंभाराच्या घरातून निघताना साधू महाराजांचे लक्ष कुंभाराच्या मडक्यांकडे जाते. त्या कुंभाराने सर्व मडकी आपल्या घरासमोर ठेवली होती, परंतु एक मडकं मात्र बाजूला ठेवले होते. साधू महाराज म्हणतात, आपण बाजूला ठेवलेले ते मडकं मला देता का? त्यावर कुंभार म्हणाला, महाराज, अहो ते खराब मडकं आहे, त्याला खालच्या बाजूला छिद्र पडलं आहे. आपण चांगलं मडकं घेऊन जा. परंतु साधू महाराज म्हणतात, मला तेच मडकं हवं आहे.
आपण देणार असाल तर मी लगेच घेऊन जातो. कुंभाराने लगेच ते मडकं साधू महाराजांना देऊन टाकलं. साधू महाराज निघून गेले. साधू महाराज एका उंच टेकडीवर असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ राहत होते. त्यांनी त्या मडक्यात पाणी भरलं व महादेवाच्या पिंडीवर ते मडकं अडकवून ठेवलं. आता त्या मडक्यातून थेंब थेंब पाणी पिंडीवर पडत होतं. लोक मंदिरात येऊन दर्शन घेताना त्या मडक्यावरही आपलं डोकं टेकवत असे. एक दुर्लक्षित असलेलं मडकं, परंतु प्रत्यक्ष परमेश्वराच्या आणि साधूच्या संगतीमुळे त्याचं महत्त्व वाढलं होतं. केवळ सद्गुणांच्या संगतीचा हा परिणाम होता. माणसाला संगती कुणाची लाभावी याविषयी संत तुकारामांनी अतिशय अभ्यासू चिंतन मांडलं आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संत तुकाराम देवाला विनंती करतात, हे विठ्ठला, ज्याच्या चित्तामध्ये सदैव देव आहे अशा सज्जन माणसाची म्हणजेच संतांची संगती मला लाभो. कारण अविचारी माणसाच्या संगतीत मानवी वर्तन बिघडते हे संत तुकारामांना माहीत होतं. मानवी जीवनात सत्संगाला अधिक महत्त्व आहे. सत्संग म्हणजे गुणीजनांचा संग. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनातील आनंद या सत्संगातून सापडतो. जीवनातला विवेकी विचार मिळतो. हा विवेकी विचार आपले मन निर्मळ करतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा संत संगे देई सदा. ते विठ्ठलाकडे एकच मागणं मागतात, जीवनात मला मुक्ती, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची संपत्ती नको, मला फक्त संतांची संगती सदा लाभू दे. संत कबीरजी म्हणतात, संगत कीजे साधू की कभी न निष्फल होय, लोहा पारस परसते सोभी कंचन होय. परिसाने जसे लोखंडाचे सोने होते, अगदी तसेच संत संगतीने माणसाचे कल्याण होते. संत संगती कधीही व्यर्थ ठरत नाही. संत संगतीने मानवी जीवनाचे सोने होते. म्हणूनच एखाद्या बरोबर मैत्री करताना आपली बुद्धी कायम जागृत ठेवावी. लेखक हे नुरुसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सांगली पुणे येथे कार्यरत आहेत. ते लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत. धन्यवाद.